काय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथः सरस्वतीरविशुक्रो बृहस्पतिः पञ्चहितानि स्मरेन्नित्यं वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। ओम सर्वचैतन्यरूपां तामाद्यां विद्यां च धीमहि बुद्धिं यानः प्रचोदयात्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। गोपालकृष्ण भगवान् की जय। सृष्टौ या सर्गरूपा जगदवनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या। पश्यन्ति मध्यमाथो तदनुभगवती वैखरी वर्णरूपा सास्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशाराधितालङ्करोतु। सृष्ट्वाखिलं जगदिदं सदसत्स्वरूपं शक्त्या स्वया त्रिगुणया परिपाति विश्वं। संहृत्य कल्पसमये रमते तथैका तां सर्वविश्वजननीं मनसा स्मरामि। की जय। अम्बा माता की जय। श्री भगवतीच्या दिव्य लीला आपण श्रवण करत आहोत। नेहमीप्रमाणे श्री भगवतीचं एक स्तोत्र आपण घेणार आहोत। आई गिरिनंदिनी नंदितमेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरिवरविंध्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते। भगवती हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते। त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि कल्मषमोषिणि घोषरते। दनुजनिरोषिणि दुर्मदशोषिणि दुर्मुनिरोषिणि सिन्धुसुते। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। ऐ जगदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि तोषिणि हासरते। शिखरि शिरोमणि तुंग हिमालय शृङ्गनिजालय मध्यगते। मधुमधुरे मधुकैटभगञ्जिनि कैट महिषविदारिणि रासरते। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। ऐ निजहुंकृति मात्र निराकृत धूम्र विलोचन धूम्रशते। समर विशोषित रोषित शोणित बीज शिव शिव शुंभ निशुंभ महाहवतर्पित भूत पिशाचरते। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते।
ऐशतखण्ड विखण्डित रुण्ड वितुण्डित शुण्ड गजाधिपते निजभुज दण्ड निपातित चण्ड विपाटित मुण्ड भटाधिपते रिपुगज गण्ड विदारण चण्ड पराक्रम शौण्ड मृगाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते धनुरनुषङ्गरणक्षणसङ्गपरिस्फुरदङ्गनटत्कटके कनकपिशङ्गपृषत्कनिषङ्गरसद्भटशृङ्गहताबटुके हतचतुरङ्गबलक्षितिरङ्गघटद्बहुरङ्गरटद्बटुके जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐरणदुर्मदशत्रुवदाद्धुरदुर्धर निर्भर शक्तिवृते चतुरविचारधुरीण महाशय दूतघृतप्रमथाधिपते दुरितदुरीह दुराशय दुर्मतिदानवदूत दुरन्तगते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐशरणागत वैरिवधूजन वीरवराभयदायकरे त्रिभुवनमस्तकशूलविरोधि शिरोधि कृतामलशूलकरे दुमिदुमितामर दुन्दुभिनाद मुहुर्मुखरीकृतदिन्निकरे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरललनाथ तथेयि तथेयि तथाभिनयोत्तर नृत्यरते कृतकुकुथा कुकुथोदिडदाडिकताल कुतूहलगानरते दुदुकुट धूधुट धिन्धिमि तध्वनि घोर मृदङ्गनिनादरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय जाप्य जये जय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते घण घण झिंजिम झिंकृत नूपुर शिंजित मोहित भूतपते नटित नटार्ध नटी नटनायक नाटक नाटित नाट्यरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ सुमनस्सुमनस्सुमनस्सुमनस्सुमनोहरिकान्तियुते श्रितरजनी रजनी 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 रजनीकरवक्त्रवृते सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते महितमहाहवमल्लमतल्लिकवल्लितरल्लितभल्लिरते विरचितवल्लिकपालिकपल्लिकझिल्लिकभिल्लिकवर्गवृते श्रुतकृतफुल्लसमुल्लसितारुणतल्लजपल्लवसल्ललिते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐ सुदती जनलाल समान समोहन मन्मथराजसुते अविरल गण्डगलन्मदमेदुरमत्तमतङ्गजराजगते त्रिभुवनभूषण भूतकलानिधिरूपपयोनिधिराजसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कमलदलामलकोमलकान्तिकलाकलितामलभाललते सकलविलासकलानिलयक्रमकेलिचलत्कलहंसकुले अलिकुलसङ्कुलकुन्तलमौलिमिलद्बकुलालिकुले जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते करमुरलीरववर्जितकूजितलज्जितकोकिलमञ्जुमते मिलितमिलिन्दमनोहरगुञ्जितशैलनिकुञ्जगते निजगणभूतमहाशबरी गणरङ्गणसम्भृतकेलरिकेलिरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कटितटपीतदुकूलविचित्रमयूखतिरस्कृतचण्डरुचे जितकनकाचलमौलिमदोर्जितगर्जितकुञ्जरकुम्भकुचे प्रणतसुरासुरमौलिमणिस्फुरदंशुलसन्नखचन्द्ररुचे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते विजितसहस्रकरैकसहस्रकरैकसहस्रकरैकनुते कृतसुरतारकसङ्गरतारकसङ्गरतारकसूनुसुते सुरथसमाधिसमानसमाधिसमानसमाधिसुजाप्यरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते पदकमलङ्करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे अयि कमले कमलानिलये कमलानिलयस्य कथं न भवेत् तव पदमेव परं पदमस्विति शीलयतो मम किन्न शिवे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कनकलसत्कलशीकजलैरनुषिञ्चति तेङ्गणरङ्गभुवं भजति स किन्न शचीकुचकुम्भनटी परिरम्भसुखानुभवं तव चरणं शरणं करवाणि सुवाणि पथं मम देहि शिवं जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते तव विमलेन्दुकलं वदनेन्दुमलं कलयन्ननुकूलयते किमु पुरुहूतपुरीन्दुमुखी सुमुखीभिरसौ विमुखी क्रियते मम तु मतं शिवमानधने भवती कृपया किमु न क्रियते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि मयि दीनदयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे अयि जगतो जननीति यथासि मयासि तथानुमितासि रमे यदुचितमत्र भवत्पुरगं कुरु शाम्भवि देवि दयां कुरु मे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अंबा माता की जय सदानंदीचा उदयोस्तु 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 बोल भवानी की जय अंबा माता की जय विचित्रमिदमाख्यानं हरिश्चन्द्रस्य कीर्तिदं शताक्षीपादभक्तस्य राजर्षेर्धार्मिकस्य च श्री भगवतीच्या परमपावन दिव्य लीला श्रीमद्देवी भागवताच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहोत। काल सप्तम स्कंधातील राजा हरिश्चंद्राचं चरित्र आपण बघितलं। नरकरणी करेगा तो नरका नारायण बन जाएगा याचं अत्यंत उत्कृष्ट आणि सुंदर अशा प्रकारचं उदाहरण म्हणजे राजा हरिश्चंद्र। हरिश्चंद्राचं चरित्र जो कोणी नित्य पठण श्रवण करतो त्याची दुःख दूर होतात म्हणून सांगितलेलं आहे, त्याला सुखाची प्राप्ती होते। जन्मेजय राजाने भगवान व्यास महर्षींना प्रश्न विचारला, आचार्य कृपा करा आणि भगवतीला शताक्षी अशा प्रकारचं नाव आहे,
दुर्गा अशा प्रकारचं नाव आहे, शाकंभरी अशा प्रकारचं नाव आहे. ही नावं का पडली ते तुम्ही आम्हाला कृपा करून सांगा. यांनी त्याप्रमाणे सांगायला सुरुवात केली. दुर्गमाख्यो महादैत्यः पूर्वं परमदारुणः हिरण्याक्षान्वये जातः रुरुपुत्रो महाखलः. हिरण्याक्षाच्या वंशामध्ये रुरु नावाचा एक महाभयंकर अशा प्रकारचा दैत्य निर्माण झाला आणि त्या रुरुला दुर्गम नावाचा मुलगा झाला. हा दुर्गम जो होता तो हुशार होता, नुसताच बलसंपन्न होता अशातला भाग नाही. शक्ती पण होती आणि युक्ती पण होती, दोन्ही होतं त्याच्याकडे. त्याने भगवान ब्रह्मदेवांची आराधना केली आणि ब्रह्मदेवांची आराधना करून ब्रह्मदेवांना प्रसन्न अशा प्रकारचं करून घेतलं. प्रसन्न करून घेतल्यानंतर ब्रह्मदेवाने विचारलं काय पाहिजे ते मागून घ्या. आता नेहमीप्रमाणे मग त्यांनी मागायचं की मला अमरत्व दे, मग यांनी सांगायचं ते अमरत्व मिळत नाही, मग यांनी सांगायचं दिवसा नको, रात्री नको, अष्टांग नको, शस्त्र वगैरे भानगडी. मग त्याच्यातून काही ना काहीतरी काढायचा मध्ये, मग त्याला मारायचं. हे सगळं दुर्गमाने पाठ करून टाकलेलं होतं. दुर्गमाने ती भानगडच ठेवली नाही. मला मृत्यू नको किंवा ह्याच्याने नको त्याच्याने नको वगैरे काहीच भानगड ठेवली नाही. त्याने फक्त एकच वर मागितला आणि तो म्हणजे तीनही लोकांच्या मधले जेवढे म्हणून वेद आहेत ते सगळेच्या सगळे फक्त माझ्या एकट्याकडे असावेत. आजच्या भाषेत जर बोलायचं जर झालं तर दुर्गम नावाच्या दैत्याने वेदांचं पेटंट घेतलं असा त्याचा अर्थ. आणि एकदा पेटंट घेतलं की मग त्याच्याने मिळणारा सगळा लाभ जो आहे तो त्याच्याकडे जात असतो. म्हणून मध्ये आपल्याला आठवत असेल, ही जवळजवळ 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अमेरिकेने हळदीवर पेटंट घेतलं होतं आणि मग जाग आली आपल्या लोकांना. आणि मग रघुनाथ माशेलकर म्हणून फार मोठे वैज्ञानिक आता असतील तर खूप म्हातारे असतील, ते कदाचित आहेत वाटतं, बहुतेक पुण्याला असतात. त्यावेळी ते भारत सरकारचे फार मोठे अधिकार पदावर होते. रघुनाथ माशेलकरांनी त्याच्या विरुद्ध लढा दिला आणि त्यांनी सांगितलं की हळदीवर तुम्ही पेटंट कसं घेऊ शकता. पेटंट त्यालाच मिळतं की जे ज्ञान आधी नव्हतं. एखाद्याने शोधून काढलं तर त्याला ते पेटंट मिळतं. आमच्याकडे हळदीचा उपयोग हा अनादी कालापासून वेगवेगळ्या रोगांच्यावर आम्ही करतोय. मग असं कुठं आहे? मग अनेक संस्कृत विद्वानांनी त्यांना संस्कृत भाषेतले उतारे काढून दिले, आयुर्वेदातले, पुराणातले असे उतारे काढून दिले त्यांनी. आणि उतारे काढून दिल्यानंतर मग ती लढाई जी आहे ती आपल्या लोकांनी जिंकली. नाही तर आपण जे हळद खातोय त्याचा सुद्धा पैसा अमेरिकेकडे गेला असता. असं म्हणायला हरकत नाही की दुर्गम जो आहे हा पूर्वीच्या काळची अमेरिका आहे. त्याने संपूर्ण
वेदांवर अधिकार प्रस्थापित केला. वेद म्हणजे ज्ञान, वेद म्हणजे विचार, वेद म्हणजे चिंतन, वेद म्हणजे जीवन यापन करण्याचा सुंदर आणि सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचा मार्ग. वेद म्हणजे संचित, वेद म्हणजे भविष्य. आणि असं सगळं असल्या कारणाने यांनी तो अधिकार प्रस्थापित केल्यानंतर सगळ्यांच्यातील वेद निघून गेले. कुणाला काहीही आठवेन असं झालं. साधी संध्या सुद्धा आठवेन अशी झाली. गायत्री मंत्र विसरून गेले. तर्पण, मार्जन सगळं सगळं विसरून गेलं. कारण मंत्र म्हणून केलेली क्रिया हीच फलद्रूप होत असते. मंत्रविरहित केलेली क्रिया ही फलद्रूप होत नसते. कालचा यज्ञ केला, 40 द्रव्य त्या ठिकाणी आपण टाकली, अनेक द्रव्य टाकली. काल आपल्याला गुरुजींनी सांगितलं की आम्ही 40 द्रव्य त्या ठिकाणी टाकणार आहोत. नुसतीच्या नुसती टाकली तर जमल का? ते नुसती जर टाकली तर नुसतीच होऊन जातील. ते एक इंधन अशा प्रकारचं होऊन जाईल. पण जेव्हा आपण मंत्र म्हणतो आणि स्वाहा अशा प्रकारचा त्या ठिकाणी शब्द वापरतो, त्यावेळी ते सगळं देवाप्रत जाऊन पोहोचतं. मग अग्नीतच का टाकायचं? अग्निमुखा वै देवाः पाणीमुखाश्च पितरः. देवतेंचं मुख अग्नी आहे आणि पितरांचं मुख हात आहे. म्हणून श्राद्धात बघा पाणी होम असतो. पाणहुतम सुहुतम. ब्राह्मण आपल्या हातावर ते 3 दर्भाच्या काड्या ठेवायला सांगतात आणि सोमाय पितृमत इदन्नमम असं म्हणून आपल्याला आहुत्या द्यायला लावतात. अग्नये कव्यवाहनाय इदन्नमम सोमाय पितृमत इदन्नमम असं म्हणून आहुत्या द्यायला लावतात. प्रत्यक्ष तिथं अग्नी नसतो, हातावर आहुत्या द्यायच्या असतात. यजमानाच्या हातावर आहुती दिली की ती पितरांना जात असते. आणि देवांचं मुख अग्नी असल्या कारणाने त्याच्यात जर आहुती जर दिली तर ती देवांच्या परत पोहोचत असते. भूक लागली आपल्याला, कासावीस झालं, अंगातलं त्राण संपून गेलं आणि भात घेतला आणि संपूर्ण अंगाला फासला, उपयोग आहे का काही त्याचा? नाही म्हणले हातपाय सगळे हे झालेले आहेत, मग आता हातांना काहीतरी मिळावं यासाठी म्हणून आम्ही हाताला वरण भात लावू. हातांना, पायांना, डोक्याला, डोळ्याला, नाकाला सगळ्यांना जर शक्ती प्रदान करायचं असेल तर ते अन्न तुम्हाला काय केलं पाहिजे? मुखातच टाकलं पाहिजे. अग्नी काय करतो? अग्नी त्याचं विघटन करतो आणि सूक्ष्म स्वरूपात ते सगळं वरती नेऊन पोहोचवून देतो देवांना. अग्नौ प्रास्ताहुते सम्यक आदित्यम उपतिष्ठति आदित्यात जायते वृष्टिः वृष्टेः अन्नम ततः प्रजाः. मनुस्मृतीतला श्लोक आहे. एकाने प्रश्न विचारला की का म्हणले स्थूलातले जास्त कार्यक्षम असतं का सूक्ष्मातलं जास्त कार्यक्षम असतं? साधं आहे. एवढा मोठा दांडकं घेतलं आणि त्याच्याने मारलं, त्याच्याने जास्त लागल का उगी आपला छोटीशी त्या ठिकाणी एखादी काडी घेतली त्याच्याने मारली, कशाने जास्त लागल? मोठं दांडकं आहे त्याच्याने जास्त लागल. म्हणजे स्थूलाने जास्त कार्य होतं. मग तुम्ही काय करताय? तुम्ही अग्नीत देताय म्हणजे काय करताय? ते सूक्ष्मात नेताय.
मग सूक्ष्मातलं कार्य कसं करू शकेल? मग आता हे कसं असतं, जो जसं विचारत असतो तसं त्याला उत्तर द्यावं लागत असतं. उत्तर देणारा सुद्धा खमक्या होता. त्याने सांगितलं एक काम कर म्हणलं, एक मिरची घेऊन ये. 2 मिरच्या आणल्या त्याने. 10 जणांना बसवलं. मिरची कुठली? 10 जणांना एवढी 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 आली. मिरचीचं कार्य स्थूल स्वरूपात आहे. 10 जणांना सुद्धा नीट पुरली नाही. आणि ती मिरची टाकली याच्यामध्ये, अग्नीवर टाकली, खाट उठला. किती जणांना खाट लागला? इतर जाऊ द्या, इथं एखादी मिरची पेटवून जर टाकली काय होईल? सगळेजण खोकायला सुरुवात करतील की नाही? स्थूलापेक्षा सुद्धा सूक्ष्माचं कार्य जे आहे हे अधिक अशा प्रकारचं होत असतं. म्हणून इथं जे कोणी होमिओपॅथिक डॉक्टर जर असेल तर त्यांची सगळी थेरपी जी आहे ती त्याच्यावर अवलंबून आहे. त्यांच्यातली औषधं ती काय करतात? सूक्ष्मात नेतात आणि सूक्ष्मात नेऊन त्या औषधांचा उपयोग जो आहे तो त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून आपण जेव्हा आहुती अग्नीला देतो, मी मजेने सांगत असतो की अग्नीत आहुती देणं म्हणजे पत्र पोस्टाच्या त्या डिकीट टाकणं. पूर्वीच्या काळी पोस्ट होती की नाही, काय भानगड नव्हती, मोबाईल वगैरे. पत्र लिहायची आणि ठिकठिकाणी अशा त्या तांबड्या हे पेट्या असायच्या. मग काय करायचं? पत्र लिहायचं आणि ते पत्र त्या पोस्टाच्या त्या लाल डब्यात नेऊन टाकायचं. तसं आहुती देणं याचा अर्थ काय? पोस्टाच्या लाल ह्याच्यात टाकून दिलं. बरं, दिलं आणि पत्रच गेलं नाही. 8-10 पत्र पाठवली, एकही पत्र गेलं नाही. हा भयंकर संतापला. पोस्टमनला बोलवलं, माझी पत्र काय नाही पोहोचवली? त्याने सांगितलं तुम्ही पत्ताच टाकला नाही म्हणले त्याच्यावर, मी कसं ते करू? मंत्र हे काय करतात? पत्त्याचं काम करतात. होय ना. अग्निमेळे पुरोहित यज्ञस्य देव मृत्युजम होतारमृत धातमाम स्वाहा. कोणाच्या देवतेचा तो मंत्र आहे तो त्या द्रव्यावर लिहिला पाहिजे, नाहीतर ते वरती जात नाही त्या देवाकडे. पण मंत्र काय करतात? 12 पोस्टाची ती लाल डबा पण आहे, त्या पत्रावर पत्ता पण व्यवस्थित लिहिला, पण पोस्ट मास्तरांचा संप चालू झाला. पत्र जाईल का? नाही जाणार. का? कारण पोंचवणारं कोणी नाही. मग स्वाहा काय करते? स्वाहा पोस्टमनचं काम करते. ज्या मंत्राला, ज्या मंत्राची देवता असेल त्या मंत्राच्या देवतेकडे ते हवीर द्रव्य तिथपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य जे आहे ती स्वाहा करते. स्वाहा आणि स्वधा या 2 देवता आहेत. स्वाहा ही देवतांना अन्न पोहोचवते आणि स्वधा जी आहे ती पितरांना अन्न पोहोचवते. देवांचं हव्य आणि पितरांचं कव्य. कव्यम स्वधा नमः असं म्हणतो की नाही आपण. आणि हव्यम स्वाहा नमः. देवांना देताना उजव्या हाताने द्यायचं, पितरांना देताना उजव्याच हाताने द्यायचं, बरं, डाव्या हाताने नाही द्यायचं.
आपल्या हातावर तीर्थ आहेत. हे तीर्थ जे आहे याला देवतीर्थ म्हणतात. इथून पाणी जर गेलं तर त्याला ऋषी तीर्थ म्हणतात आणि अशा पद्धतीने जर गेलं तर त्याला पितृतीर्थ म्हणतात. नाभीच्या वरती उजवा हाताचा उपयोग करावा, नाभीच्या खालती डाव्या हाताचा उपयोग करावा म्हणून सांगितलेलं. आणि अशा तऱ्हेने म्हणतात हे सगळी जाणकारी आपल्याला वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये, स्मृतींमध्ये, पुराणांमध्ये प्राप्त होते. आणि यांनी काय केलं, ते सगळं पळवलं त्यांच्याकडून, ज्ञान पळवलं, ज्ञानावर टॅक्स लावला. मी नेहमी सांगत असतो की इंग्रज येण्यापूर्वी ज्ञान ही विक्रीची वस्तू नव्हती, अन्न ही विक्रीची वस्तू नव्हती आणि स्त्री देह हा विक्रीचा वस्तू नव्हता. इंग्रज आले आणि इंग्रजांनी या तिघांना बाजारात उभं केलं. विद्या विक्रीची वस्तू झाली. आपल्याकडे विद्यादान सांगितलेलं. आणि म्हणून आधुनिक शिक्षण आणि प्राचीन शिक्षण यात काय फरक, एकाने मला विचारलं. म्हणजे काय फरक आहे, खूप प्रवचनाचा विषय, मी एकच फरक सांगतो म्हणलं. आधुनिक शिक्षण शिकवायला गुरुजींना विद्यार्थ्यांच्याकडे जावं लागतं आणि प्राचीन शिक्षण शिकायला विद्यार्थ्यांना गुरुजींच्याकडे यावं लागतं. स गुरुमेवाभिगच्छेत समित्पाणिः श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. गुरुजींच्याकडे त्यांनी जायचं, हातामध्ये समित घ्यायची आणि मग त्यांचं जेवण, राहणं, शिकणं सगळं फुकट, एकही पैसा नाही. आज सुद्धा तुम्हाला सांगतो आपल्या भारतात किमान 5000 पाठशाळा असतील, एकाही पाठशाळेत पैसा घेतला जात नाही आज सुद्धा, एवढ्या घोर कलिकाळात सुद्धा. कारण ज्ञान ही विक्रीची वस्तू मानली जात नव्हती. अन्न विकत नव्हतं कोणी. अतिथी आला की त्या अतिथीला स्वतः न खाता त्याला पहिल्यांदा द्यायचं. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुंजते ते त्वघं पापाः ये पचन्त्यात्मकारणा. जे स्वतःसाठीच स्वयंपाक करतात ते अन्न खात नाहीत, ते पाप खातात म्हणून सांगितलेलं. आता परिस्थिती अशी इतकी बदलून गेलेली आहे की घरातलं अन्न जर राहिलं तर ते खायला सुद्धा कोणी येत नाही. त्याच्यामुळे नाईलाजाने मोजकं करावं लागतं. ही परिस्थिती आपल्याकडे झालेली आहे. ठीक आहे, कालाचा महिमा. पण आज सुद्धा आपण नर्मदा परिक्रमेला जर गेलो तर तिथले लोक अनुभव सांगतात. कित्येक ठिकाणी त्यांना असा अनुभव येतो की अक्षरशः खायला अन्न नसतं, पण ते नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांना अन्नदान करतात. म्हणजे का, यज्ञशिष्टाशिनः, यज्ञ करून जे शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यावर आपला अधिकार आहे. आपण काय करतो, आपलं आधीच बाजूला काढून ठेवून देतो आणि उरलेलं मग त्यांना घालतो. आपल्यातलं उरलेलं दुसऱ्यांना देतो. शास्त्रकार काय सांगतात, दुसऱ्याचं उरलेलं आपण खावं. यज्ञशिष्ट अशिनः,
मग यज्ञ कोणता? पंचमहायज्ञ. मग ते वैश्वदेव करायला सांगितलेलं. भूतयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ, देवयज्ञ हे सांगितलं. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः. यज्ञासाठी केलं जाणाऱ्या कर्माव्यतिरिक्त कर्म माणसाला बंधनात कारणीभूत टाकण्यास कारणीभूत ठरत असतात. हे मी सगळं का सांगतोय की हे सगळं ज्ञान या दुर्गमाने अडवून ठेवून दिलं. अडवून ठेव. आणि मग कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी मंत्र कोणालाच आठवेनासे झाले. आता मंत्र नाहीत, त्याच्यामुळे सगळं वैश्वदेव इत्यादी बंद पडलं, यज्ञयाग बंद पडले. आणि यज्ञयाग इथं चालू झाले तर देवतेंना मिळणार, आणि देवतेंना मिळालं तर त्या देवता आपल्याला देणार. हो की नाही? यज्ञान भावजतानेन ते देवा भावजंतु वः. देवान भावजतानेन ते देवा भावजंतु वः. परस्परम भावजंतः श्रेयः परमवाप्स्यथ. या यज्ञाच्या साह्याने तुम्ही देवांना संतुष्ट करा, संतुष्ट झालेले देव तुम्हाला संतुष्ट करतील. अशी ती व्यवस्था, सृष्टिक्रमाची व्यवस्था जी आहे ती भगवंतांनी लावून दिलेली आहे. आणि ती सृष्टिक्रमाची व्यवस्था ही मोडकळीस आली. सगळे देव, त्यांना काही खायला प्यायला मिळेनासं झालं, अंगात ताकद उरली नाही. दुर्गमाने प्रत्यक्षात स्वारी सुद्धा केली नाही, फक्त येतो म्हणून निरोप पाठवल्यावर सगळे देव पळत सुटले. झालं, वृष्टी झाली नाही. अनावृष्टीने सगळं पाणी संपून गेलं, सगळे त्या ठिकाणी मरून गेले. आणि अशा तऱ्हेने म्हणतात हाहाकार माजला. मग काय करायचं? मग सर्व देव ऋषी सगळेजण एकत्रित झाले आणि सगळ्यांनी विचार केला की आता या संकटापासून वाचवणारी एकच आहे, आणि ती म्हणजे भगवती आहे. नमः कूटस्थ रूपायै चिद्रूपायै नमो नमः. नमो वेदांत वेद्यायै भुवनेश्यै नमो नमः. प्रसीद त्वं महेशानि प्रसीद जगदंबिके. अनंतकोटि ब्रह्मांड नायिकायै नायिके ते नमो नमः. भगवतीची आराधना केली. आणि भगवतीची आराधना केल्यानंतर अक्षरशः म्हणतात साक्षात भगवती त्या ठिकाणी प्रगट झाली. कोटि सूरय प्रतीकाशम करुणारससागरम. दिव्य अशा प्रकारचं श्री भगवतीचं रूप प्रगट झालं. आणि प्रगट झाल्यानंतर असं म्हणतात की त्या रूपाला हजारो डोळे होते. आपल्या प्रजेची, आपल्या बालकांची ती अवस्था बघितल्यानंतर साक्षात श्री भगवतीला रडू आलं म्हणतात. आणि रडू आल्यानंतर तो जो पाण्याचा प्रवाह चालू झाला, त्या पाण्याच्या प्रवाहाने सगळे विहिरी, नद्या, सगळं पूर्ण भरून गेलं. सगळ्यांना पाणी मिळालं. भगवतीने येताना सुंदर सुंदर अशा प्रकारच्या भाज्या आणलेल्या होत्या, म्हणजे खायला अन्न आणलेलं होतं.
सर्वांना त्या ठिकाणी त्यांनी अन्न द्यायला सुरुवात केली भगवतीने, कारण सगळ्यांची पोटं खपाटीला गेले होते. सगळ्यांनी मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी ते सगळं आणलेलं भगवतीने खाऊ आज सगळा खाल्ला, जलप्राशन केलं, तृप्त झाले. भगवतीला अनंत अक्षी म्हणजे डोळे होते म्हणून तिचं नाव शताक्षी अशा प्रकारचं पडलं. शत म्हणजे 100, मग शत म्हणजे अनंत आहे, वेदात सांगितलेलं आहे. शतम अनंतम भवती. शतायुर्वय पुरुष याच्यावरचं निरुक्तामध्ये त्यांनी दिलेलं आहे. शतम अनंतम भवती. आपण म्हणतो की नाही हजारो माणसं आली, हजारो म्हणजे काय गणती करता येत नाही अशा प्रकारची माणसं, म्हणून तिचं नाव शताक्षी अशा प्रकारचं पडलं. बोला शताक्षी माता की. भगवतीने येताना शाक आणलेल्या होत्या म्हणजे भाज्या आणलेल्या होत्या आणि त्या भाज्यांच्या साह्याने तिने प्रजेंचं भरण पोषण केलं म्हणून तिचं नाव शाकंभरी अशा प्रकारचं पडलं. बोला शाकंभरी माता की जय. तिचं महात्म्य देताना सांगितलेलं आहे, शाकंभरी देवीचं महात्म्य देताना सांगितलेलं आहे, शाकंभरीम स्तुवम स्तुवन ध्यायन जपन संपूजयन नमन अक्षय्यमश्नुते शीघ्रम अन्नपानादि सर्वशः. शाकंभरी देवतेचा जो कोणी स्तुती करतो, तिचं जो कोणी ध्यान करतो, तिचा कोणी जप करतो, तिची कोणी पूजा करतो, तिला कोणी नमस्कार करतो, या 5-6 प्रकारच्या कोणत्याही उपचारांनी जे शाकंभरी देवतेचं पूजन अर्चन अशा प्रकारचं करतात, भगवती अन्न आणि पान याच्या प्रकारच्या कोणत्याही स्वरूपाची त्रुटी आपल्या भक्ताच्या जीवनात जाणवू देत नाही. आणि अशा तऱ्हेने म्हणतात, जेव्हा हे सगळं झालं, मोठा आनंद झाला, सर्व देवांना पोटात पडलं, अन्न पाणी सगळं व्यवस्थित पडलं, कोलाहल झाला. दुर्गमाला कळालं की काहीतरी भानगड झालेली आहे, दूतांना पाठवलं, दूतांनी सांगितलं असं असं झालेलं आहे. ताबडतोब दुर्गमाने महाभयंकर अशा प्रकारचं आक्रमण जे आहे हे त्या ठिकाणी सर्व देवतेंच्यावर केलं. भगवतीने आपलं चक्र समोर सोडलं आणि सर्व देवता ऋषी यांना त्या चक्राच्या आत घेतलं. म्हणजे थोडक्यात स्वतःचं संरक्षण देव ऋषी ब्राह्मण यांना दिलं आणि स्वतः त्या दुर्गमाच्या अक्षौहिणी बरोबर सैन्य त्या ठिकाणी सैन्याबरोबर युद्ध करायला सुरुवात केली. सैन्य अफाट होतं. भगवतीच्या शरीरातून 32 शक्ती प्रगट झाल्या म्हणून सांगितले. कोणत्या कोणत्या? कालिका तारिणी बाला त्रिपुरा भैरवी रमा बगला चैव मातंगी तथा त्रिपुर सुंदरी कामाक्षी तुलजा देवी जंभिनी मोहिनी तथा छिन्नमस्ता गुह्यकाली. अनेक विध अशा प्रकारच्या शक्ती आहेत श्री भगवतीच्या आणि त्या शक्त्या म्हणजे साध्या सुध्या नाही आहेत. हातामध्ये महाभयंकर अशा प्रकारचं शस्त्र धारण करणाऱ्या त्या एकेका शक्तीचं वर्णन नुसतं आपण जर ऐकलं आणि त्यांची स्वरूप जर बघितले तर आपल्याला भीती वाटायची वेळ. छिन्नमस्ता म्हणजे काय? जिला मस्तकच नाही. आता मला सांगा, असा जर माणूस आपल्या समोर जर आला ज्याला मस्तकच नाही, नुसता येऊन उभा राहिला
बरं ते नुसतं नाही, रक्त गळतंय, हातामध्ये शस्त्रास्त्र आहे, बघूनच नुसतं हार्ट अटॅक येण्याची वेळ आहे, बाकीचं तर सोडून द्या. बगलामुखी सगळं पिवळं असतं म्हणे तिचं सगळं. उच्चाटन करण्यासाठी बगलामुखीचं अनुष्ठान करतात. भैरवी महाभयंकर अशा प्रकारची ती आहे. आणि अशा त्या शक्त्या आल्या आणि त्या शक्त्यांनी ह्या सगळ्या दुर्गमाचं सैन्य खलास करून टाकून. आणि मग म्हणतात स्वतः दुर्गम नावाचा दैत्य जो आहे हा श्री भगवतीवर आक्रमण करण्यासाठी त्या ठिकाणी आला. आणि भगवती आणि दुर्गम यांचं महाभयंकर अशा प्रकारचं युद्ध झालं. आणि युद्ध झाल्यानंतर श्री भगवतीने 15 बाण त्याच्यावर सोडले. 4 बाणांनी त्याचे 4 घोडे मारले गेले. एका बाणाने त्याचा सारथी मारला गेला. 2 बाण त्याच्या डोळ्यात घुसले. 2 बाण त्याच्या बाहूत घुसले. एका बाणाने त्याचा ध्वज भगवतीने पाडून टाकून दिला. आणि 5 बाण हे त्याच्या छातीत मारले. कशा करता? पंचप्राण असतात की नाही, त्या पंचप्राणांचा नाश करण्यासाठी म्हणून 5 बाण त्याच्या छातीत मारले. अक्षरशः सांगतो म्हणतात रक्त ओकत देवीच्या समोर दुर्गमाचा नाश झाला. आणि म्हणून भगवतीला तेव्हापासून दुर्गा अशा प्रकारचं नाव पडलं. बोला दुर्गा माता की. दुर्गम नावाच्या असुराचा संहार श्री भगवतीने केला, त्यामुळे तिला दुर्गा अशा प्रकारचं नाव पडलं. आणि अशा तऱ्हेने म्हणतात हा अध्याय जो कोणी नित्य पठण श्रवण अशा प्रकारचा करतो त्याला देवी लोकामध्ये स्थान प्राप्त होतं. पुढे सुद्धा सुंदर अशा प्रकारची कथा आलेली आहे. वृष्टी म्हणणार ना? हा ये. जय देवी पावग मला, मी अखंड नमिते तुला, भवानी आई अखंड नमिते तुला. जय देवी पावग मला, मी अखंड नमिते तुला, भवानी आई अखंड नमिते तुला. तुझ्या तुळजापुरी नाही आले जरी, तुझ्या तुळजापुरी नाही आले जरी, तू इथेच भेट ना ग मला, भवानी आई इथेच भेट ना ग मला. जय देवी पावग मला, मी अखंड नमिते तुला, भवानी आई अखंड नमिते तुला. जय देवी पावग मला, मी अखंड नमिते तुला, भवानी आई अखंड नमिते तुला. असुरासी मारी अंबा कृपा करी, असुरासी मारी अंबा कृपा करी, तुझी सेवा घडो सदा मला, भवानी आई सेवा घडो सदा मला. जय देवी पावग मला, मी अखंड नमिते तुला, भवानी आई अखंड नमिते तुला. जय देवी पावग मला, मी अखंड नमिते तुला, भवानी आई अखंड नमिते तुला. आली अंबाबाई लेकीच्या हो घरी, आली अंबाबाई लेकीच्या हो
लाविते ग तुला भवानी आई कुंकुम लाविते ग तुला जय देवी पावग मला मी अखंड नमिते तुला भवानी आई अखंड नमिते तुला जय देवी पावग मला मी अखंड नमिते तुला भवानी आई अखंड नमिते तुला भवानी आई अखंड नमिते तुला अंबा माता की जय। इत्येवं सूर्यवंश्यानां राज्ञां चरितमुत्तमं सोमवंशोद्भवानां च वर्णनीयं मया कियत्। त्यानंतर भगवान व्यास महर्षींना जन्मेजय राजाने फार सुंदर अशा प्रकारचा प्रश्न विचारला। तृतीय स्कंधाच्या सुरुवातीला आपण ऐकलेलं होतं की भगवान ब्रह्मदेवांना महासरस्वती दिली, भगवान श्री विष्णूंना महालक्ष्मी दिली आणि भगवान शंकरजींना महागौरी अशा प्रकारची दिली। आणि मग पुन्हा सतीचा अवतार झाला असं आपण ऐकतो, पार्वतीचा अवतार झाला असं आपण ऐकतो। त्यानंतर आपलं समुद्रमंथन केलं आणि समुद्रमंथनातून महालक्ष्मी प्रगट झाली असं आपण ऐकतो। महालक्ष्मी प्रगट झाली याचा अर्थ ती त्यावेळी विष्णूंच्याकडे नव्हती असा त्याचा अर्थ झाला। मग हे गेली कुठं, काय झालं नेमकं ते तुम्ही आम्हाला कृपा करून सांगा। श्री व्यास उवाच शृणुराजन् प्रवक्ष्यामि रहस्यं परमाद्भुतं देवी भक्तस्य ते किंचित अवाच्यं नहि विद्यते। भगवान व्यास महर्षींनी जन्मेजय राजाला गोष्ट सांगायला सुरुवात केली, कथा सांगायला सुरुवात केली। देव जेव्हा या तीनही देवता, तीनही शक्ती भगवतीने कार्य करण्यासाठी म्हणून ब्रह्मा विष्णू महेशांना दिल्या, त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश मोठ्या आनंदाने त्या शक्तींच्या बरोबर आपल्याला नेमून दिलेलं कार्य करू लागले। आणि असा अनेक काळ गेला। काळ गेल्यानंतर हालाहल नावाचे महाभयंकर दैत्य पृथ्वी तलावर निर्माण झाले आणि त्यांच्यात असं सामर्थ्य होतं की त्यांनी एका क्षणात त्रैलोक्यावर अधिकार प्राप्त केला। सामर्थ्यच त्यांचं अफाट अचिंत्य अशा प्रकारचं होतं। संपूर्ण त्या ठिकाणी त्यांनी अधिकार प्रस्थापित केला। ब्रह्मदेवाचं वरदान त्यांना मिळालेलं होतं आणि यांनी केलं काय तर वैकुंठाला वेढा घातला आणि कैलास पर्वताला वेढा दिला आणि शंकर आणि विष्णू यांना युद्धाचं आवाहन केलं। या म्हणले काय तुमच्यात ताकद आहे, या आमच्या बरोबर युद्ध करायला। यांना संताप आला। भगवान श्री विष्णू आणि भगवान शिवशंकर बाहेर पडले आणि त्यांनी महाभयंकर युद्ध अशा प्रकारचं केलं आणि परिश्रमपूर्वक त्या सर्व दैत्यांचा नाश केला। आणि नाश केल्यानंतर यांना असं वाटू लागलं की हा जो नाश आपण केला तो आपण आपल्या स्वतःच्या शक्तीने, आपण आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने केलेला आहे। लक्षात ठेवा, आपलं काहीच सामर्थ्य नाहीये,
हे सगळं उसनं आणलेलं सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे काही दिवस फक्त वापरायला, आपलं नाही आहे. अहो शरीर सुद्धा आपलं नाही आहे, शरीर सुद्धा आपल्याला वापरायला फक्त दिलेलं आहे. मग ते व्यवस्थित त्या ठिकाणी वापरायचं, वेळ आली की पुन्हा आनंदाने वापस करून टाकून दे. चदरिया छीनी रे झिनी, काय अप्रतिम अशा प्रकारचं गाणं आहे, सुंदर पद आहे. ही चदरिया म्हणजे ही चदरिया आहे, ही चादर आहे. मग त्याचं वर्णन करताना सांगतात ह्या चादरीमध्ये कुठले कुठले सूत विणलेले, त्याला कोणता रंग लावलेला आहे. पंचमहाभूतांची अशा प्रकारची चादर आहे. सुंदर वर्णन केलेलं आहे. आमच्या अनुप जलोटाचं फार सुंदर पद आपण सर्वांनी ऐकलं असेल. एक कोणी त्यांनी दिलेलं आपल्याला काही दिवस वापरण्यासाठी. आपण असं करतो की हे माझंच आहे, नाही नाही हे म्हणजेच मी आहे असं समजायला लागतं. मग हे माझंच, मला सांगा, जी वस्तू आपली नाही ती जर आपण आपली स्वतःची आहे असं जर म्हणू जर लागलो, त्याप्रमाणे जर वर्तन करायला सुरुवात केली, तर मला सांगा दुःखाशिवाय काय पदरात पडणार आहे आपल्या? नाही पडू शकत. आणि म्हणून यांना वाटलं की या सर्व असुरांचा निःपात हा आम्ही केलेला आहे. वापस आले आपल्या घरी आणि भगवतीने ज्या शक्ती दिलेल्या होत्या, महागौरी आणि महालक्ष्मी, यांच्या पुढे बढाया मारायला सुरुवात केली. ते आले होते पण आम्ही असं हे करतो का म्हणले, हा खलास करून टाकून दिला त्यांना. सगळं आमच्यामुळं झालं, हा मी केलं, माझ्यामुळं झालं. हो की नाही? मी केलं पहिली पायरी, माझ्यामुळं झालं, आणि मी जर नसतो तर झालं नसतं, हे तिसरी पायरी. वरच्या एकापेक्षा एक वर चढ पाय. शास्त्रकार सांगतात रामकृष्णांच्या वाचून कोणाचं आडलं नाहीये, हा तर आपल्या वाचून कोणाचं आडल. हा कोणी गेल्यानंतर ते येतं बघा, भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असते की नाही? भरून, आता किती अशा पोकळ्या आहेत हा भरून न येणाऱ्या? काही कोणाचं आणलेलं नाहीये, त्यांचं व्यवस्थित चालू आहे. आपल्याला उगे वाटत राहतं की आपल्या वाचून सगळ्यांचं आणणार आहे, आणि ते सगळा त्यांचा अभिमान बघितल्यानंतर त्या शक्ती हसायला लागल्या. हसायला लागल्यानंतर हे संतापले, आणि संतापल्यानंतर त्यांनी त्या शक्तींचा अपमान केला. शक्तींचा अपमान केल्याबरोबर त्या शक्ती लुप्त झाल्या. शक्ती लुप्त झाल्याबरोबर प्रसंग अशा प्रकारचा झाला, कार्य सोडून द्या, यांना धड श्वासोच्छ्वास सुद्धा नीट करता येईना गेला, हाताची बोट सुद्धा हलवता येईना गेली, डायरेक्ट व्हेंटिलेटरवर गेले. हा हो की नाही? व्हेंटिलेटरवर जाणं या शब्दाचा अर्थ काय? आपला श्वास सुद्धा आपल्या याच्याने आपल्याला घेता न येणं म्हणजे व्हेंटिलेटर. त्याला सुद्धा शक्ती लागते, त्याला सुद्धा ताकद लागते. आणि त्या माणसाची, त्या रुग्णाची श्वासोच्छ्वास करण्याची सुद्धा ताकद संपलेली असते, म्हणून त्याला ते कृत्रिम ते लावलेलं असतं. जे शक्ती किती महत्वाची आहे बघा. शक्ती नसेल तर काय, काही पहाडासारखा माणूस आहे आणि लकवा मारला, उपयोग आहे काही? बोट सुद्धा हलवता येत नाही, बाकीचं सोडून. काल का परवा एक घटना घडली बघा. सौदी अरेबिया आपल्याला माहिती आहे, तिथले शेख किती श्रीमंत आहेत तुम्हाला माहिती आहे, त्यांची वर्णनं कधी कधी येतात. म्हणजे स्नान करण्याच्या बादल्या
त्या सुद्धा सोन्याच्या, बाथरूम सुद्धा सोन्याची. बघा काय सोनं असेल, काय संपत्ती असेल. गाड्या सोन्याच्या अक्षरशः त्याच्यामधून हिंडणार. आणि 20 वर्षांपूर्वी तो जो मोठा त्यांचा राजा, त्याला अनेक पोरं होती, त्याच्यातल्या एका पोराचा काहीतरी अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर तो गेला कोम्यात. किती वर्ष टिकला तो कोम्यामध्ये? 20 वर्ष टिकला. 20 वर्ष त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला. कधी ना कधीतरी तो परत जागा येईल, तो परत वापस येईल म्हणून मग प्रार्थना सुरुवात केली. कुराणातल्या आयता वगैरे त्या ठिकाणी त्यांनी वाचायला सुरुवात केली. हा बरा व्हावा. मग तर अशी प्रसंग आला की जो येईल तो त्या खोली समोर जायचा आणि प्रार्थना करायचा त्याच्यासाठी. म्हणजे त्याची रूम ही आस्थेचं केंद्र बनली अक्षरशः. आणि तो कोम्यात गेला. त्याच्या वडिलांना अपेक्षा होती, आशा होती, इच्छा होती की एक ना एक दिवस तो जागा होईल, एक ना एक दिवस तो पुन्हा बोलायला लागेल, पुन्हा चालायला लागेल. आणि परवा म्हणजे 2 का 3 दिवस झाले असतील जास्तीत जास्त. त्याला स्लीपिंग प्रिन्स असं म्हणतात, झोपलेला राजपुत्र किंवा झोपलेला राजा जे काय असेल. परवा त्याचं हृदय बंद पडलं, ते व्हेंटिलेटर असून सुद्धा बंद पडलं आणि मग तो मृत म्हणून त्याला घोषित केलं. 20 वर्ष टिकला तो. 20 वर्ष. मी सगळं का सांगतोय? एवढं मोठं साम्राज्य आहे, म्हणाल ते डॉक्टर, म्हणाल ते उपचार, म्हणाल ते 20 वर्षातील एक क्षण सुद्धा त्याला ते शुद्धीवर आणू शकले नाही. का? शक्ती घे. आपल्या ज्या सगळ्या गमजा चालू आहेत ना, त्या सगळ्या आपल्या आतल्या शक्तीवर चालू आहे. हां, आपण म्हणतो मी त्याला ऐकतो, होय, हां, येऊ दे त्याला समोर, मग दाखवतो. अरे काय करणार आहेस? हां, मला हे जमतच नाही असं. काही नाही, जमवून घ्यावंच लागतं. हां, परवा मी वारीला गेलो होतो. डावा पाय पूर्ण तुटलेला होता, कृत्रिम पाय बसवला होता आणि वारीला आला होता. ही श्रद्धा. आणि म्हणून माणसाने आपल्या शक्तीचा, आपल्या रूपाचा, आपल्या संपत्तीचा, कशाचाच अभिमान बाळगायचाच. अहो काय सांगावं, शंकर विष्णू ह्याच्यातून सुटले नाहीत, आपण तर की झाड की पत्ती. जे पडले आडवे, कार्य कुठलं लेणे देणे त्यांच्या स्वतःच होऊन गेलं. मग आता काय करावं, काय करावं, काय करावं? मग ब्रह्मदेवाने विचार केला की ठीक आहे, म्हणले आपण काहीतरी करूत. मग अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला. हो की नाही? ऑफिसमध्ये सोपवतात की नाही? एखादा जर गेला ह्याला रजेवर जर गेला तर ते बॉस काय करतो, आपल्यावर अतिरिक्त कार्यभार त्या ठिकाणी देतो. मग त्याप्रमाणे भगवान ब्रह्मदेवांच्यावर त्या ठिकाणी अतिरिक्त कार्यभार आला. आणि अतिरिक्त कारभार आल्यानंतर मग पण आता अतिरिक्त कार्यभार एखाद दिवस 2 दिवस ठीक आहे, महिनोन महिने वर्षानुवर्ष, मग आता ह्याचं काही ना काहीतरी केलं पाहिजे. मग सगळे जण त्या ठिकाणी तपश्चर्येला गेले. ततस्ते तु वनोद्देशे
हिमाचल तटाश्रयाः माया बीज जपासक्ताः तपश्चेरुस्समाहिताः. हिमालय पर्वतावर जाऊन दिव्य अशा प्रकारची तपश्चर्या करायला सुरुवात केली आणि तपश्चर्या केल्यानंतर साक्षात भगवती त्या ठिकाणी प्रगट झाली. पाशांकुशवराभीति चतुर्बाहो स्त्रिलोचना करुणा रस संपूर्णा सच्चिदानंद रूपिणी. साक्षात भगवती प्रगट झाली. साष्टांग नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर मग म्हणतात, बोला म्हणले काय पाहिजे ते मागून घ्या. ह्यानेला असं ती अवस्था झाली त्या दोघांची, काहीतरी आता तुम्ही करा. म्हणले यांनी माझ्या शक्तीचा अपमान केलेला आहे, त्याच्यामुळे यांची अवस्था झालेली आहे. घरातल्या स्त्रीचा अपमान करायचा नाही. मग ती आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल, मुलगी असेल, नात असेल, जे कोणी असेल, अपमान करायचा नाही. हा ठीक आहे, सांगणं ठीक आहे. कधी ती आपल्याला सांगते, कधी आपण तिला सांगायचं, तो भाग वेगळा. पण अपमान, म्हणून आपल्याकडे काल बघा आपण कुमारिका पूजन केलं, काल आपण सुवासिनी पूजन केलं. स्त्रिया ह्या पूजार्ह आहेत, त्यांच्याकडे पूजनात्मक दृष्टीनेच बघितलं पाहिजे. त्या पूजार्ह आहेत. म्हणून स्मृतीमध्ये त्यांनी दिलेलं आहे, आईसारखा मान कोणाकोणाला द्यावा त्याची लिस्ट केलेली आहे त्यांनी. गुरुजींची पत्नी, आपल्या पत्नीची आई, आपली काकू, आपली मामी, अशी त्याची लिस्ट. आपल्या आईला आपण जितका मान देतो तितका मान आपण त्यांना द्यावा. तसं तर परस्त्री असली, मुळातच ती भगवती स्वरूप मानायचं. मातृवत परदारेषु, आपल्या आईसारखी आहे असा अशीच भावना जी आहे ती परस्त्रीच्या विषयी आपल्या मनात असली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत ही भावना आपल्या भारत देशामध्ये जागृत होती तोपर्यंत बलात्कारासारखे गुन्हे हाताच्या बोटावर मोजण्या इतके होत होते. आता प्रसंग अशा प्रकारचा झालेला आहे की घरातल्या सुद्धा स्त्रिया सुरक्षित राहिलेल्या नाहीत. पोरी बापाकडून सुरक्षित राहिल्या नाहीत. बाकीचं तर सोडून द्या, काय असावं, किती पतन व्हावं आपलं. कुठं निघालोत आपण की ज्या देशामध्ये लक्ष्मण सारखा तरुण धीर म्हणतोय, नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुंडले नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवंदनात्, त्या देशामध्ये ही अवस्था यावी. नुसती राखी पाठवली, बाकीचं तर सोडून द्या. राखी पाठवल्यानंतर आपलं संपूर्ण राज्य लोकांनी हे केलं त्या राणीच्या रक्षणासाठी. हे आपल्याकडे घडलेल्या गोष्टी आहेत. का? जोपर्यंत हे आपल्यामध्ये शिल्लक होतं तोपर्यंत आपल्याकडे शुचिता, मंगलता, उन्नतता, उदात्तता शिल्लक होती. हे गेलं. आता प्रसंग काय आपल्या सर्वांना माहिती आहे, तरी आपण खूप भाग्यवान आहोत. आपले जन्म फार लवकर झाले, त्या मानाने खूप भाग्यवान आहोत. 2000 नंतर ज्यांचे जन्म झाले ना, त्यांच्या जीवनात फार अवस्था बेकार आहे. हो, काय सांगा, खूप अवस्था. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही, ह्यांच्याकडून अपमान झालेला आहे त्याच्यामुळे यांना हे सगळं भोगावं लागलेलं आहे.
काही काळजी करू नका म्हणले. समुद्र मंथन करा, समुद्र मंथनातून भगवती श्री महालक्ष्मी येईल, तिचा विवाह भगवान श्री विष्णूंच्या बरोबर लावा, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. त्याप्रमाणे समुद्र मंथन केलं आणि समुद्र मंथनातून भगवती श्री महालक्ष्मीचा प्रादुर्भाव झाला. भगवती श्री महालक्ष्मी बरोबर भगवान श्री विष्णूंचा विवाह अशा प्रकारचा झाला. भगवान श्री विष्णू स्वस्थ झाले. आता प्रश्न उरला भगवान शिवशंकरजींचा. मग आता काय करायचं? मग भगवतींनी सांगितलं की दक्ष प्रजापतीच्या ठिकाणाहून मी सती या स्वरूपाने अवतार घेईन. माझा विवाह तुम्ही भगवान शिवशंकरजींच्या बरोबर लावून द्या, म्हणजे मग शिवशंकर सुद्धा स्वस्थ होतील, कार्य करण्यास तत्पर होतील. मग त्याप्रमाणे दक्ष प्रजापतीला सती नावाची त्या ठिकाणी मुलगी झाली. सतीचा विवाह भगवान शिवशंकरजींच्या बरोबर त्या ठिकाणी झाला. सगळीकडे आनंदी आनंद अशा प्रकारचा झाला. पण मध्ये महाभयंकर अशा प्रकारची घटना घडली आणि त्या घटनेमध्ये सतीने आपल्या शरीराचा दाह करून घेतला. जन्मेजयाला अत्यंत आश्चर्य वाटलं. म्हणले भगवतीची शक्ती आणि ती अग्नीने दग्ध झाली, असं कसं शक्य आहे? यांनी कथा सांगायला सुरुवात केली. सतीचा दाह दक्ष प्रजापतीच्या तिथे झाला, ही कथा आपल्याला सर्वांना श्रीमद भागवतात माहीत आहे. आणि ते सगळ्या भानगडी ज्या झाल्या त्या दक्ष प्रजापतीच्या मनामध्ये भगवान शिवशंकरजींचा द्वेष निर्माण झाला. त्यामुळे त्या ठिकाणी ही सगळी घटना घडली, हे पण माहिती आहे. पण असं काय घडलं? दक्ष प्रजापतीला एवढं समजत नव्हतं का की शिवशंकरजी जे आहेत हे आपल्यापेक्षा मोठे आहेत. आपण जरी मुलगी दिलेली असली तरी ते मोठे आहेत, त्याच्यामुळे ते उठून उभे राहिले नाहीत. आपल्याला ती कथा माहिती आहे. सगळेजण उठून उभे राहिले पण शंकरजी उठून उभे राहिले नाहीत, त्याच्यामुळे यांना राग आला. दक्ष हे प्रजापती आहेत. प्रजापती याचा अर्थ संपूर्ण प्रजेचं आधिपत्य त्यांच्यावर आहे, त्यांच्याकडे. मग त्यांना कळू नये का त्यांच्या मनात ही विकृती कशी निर्माण झाली? त्याचं उत्तर तुम्हाला श्रीमद देवी भागवतात सापडतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो की श्री भागवत जो वाचतो त्याने देवी भागवत उत्तम रीतीने वाचलं पाहिजे. आणि जो श्रीमद देवी भागवत वाचतो त्याने श्रीमद भागवताचं सखोल अशा प्रकारचं अध्ययन केलं पाहिजे. म्हणजे याच्यातले प्रश्न तिकड सुटतात, तिकडचे प्रश्न याच्यात सुटतात. म्हणून लोक विचारतात श्रीमद भागवत खरं आहे म्हणजे खरं महापुराण आहे का देवी भागवत महापुराण आहे? मदवयम भद, आपण पहिल्या दिवशी श्लोक काय केलेला आहे? मदवयम भदवयंचैव ब्रत्रयम वचतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी पृथक पृथक. मग त्याच्यातील भद्वयम, ओके नाही, भ पासून सुरुवात होणारे दोन कोणते कोणते? भागवत आणि भविष्य. मग भागवत म्हणजे कोणतं? श्रीमद भागवत का देवी भागवत? ओके. देवी भागवतावर तिलक नावाची टीका आहे. त्या टीकेमध्ये त्यांनी याचा सुंदर अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये निर्णय देताना असं सांगितलं की हे दोन ग्रंथ मिळून एक भागवत आहे. हे वेगळे वेगळे नाही आहेत. हे काय आहेत? हे दोन मिळून एक आहे. काल आपण तो सुंदर अशा प्रकारचा हे ऐकला बघा, ते स्तोत्र ऐकलं, नमः शिवाभ्याम विषमे क्षणाभ्याम नमो नमः शंकर पार्वतीभ्याम. शंकराय नमः पार्वत्याय नमः नाही, नमो नमः शंकर पार्वतीभ्याम.
किंवा आपण राधाकृष्णांचं पूजन केलं बघा, सहस्रनाम आहेत, यांचे 500 आणि त्यांचे 500 मिळून 1000 आहेत, हे की नाही? तसं हे मिळून आहे. आणि म्हणून दक्ष प्रजापतीच्या मनामध्ये भगवान शिवशंकरजींच्या विषयी द्वेष का बरे निर्माण झाला, त्याची कथा सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे की दुर्वास नावाचे ऋषी भगवतीच्या दर्शनाला गेले, मोठ्या आनंदाने माया बीजाचा जप करतायत, साष्टांग नमस्कार केला. भगवती प्रसन्न झाली आणि प्रसन्न झाल्यानंतर श्री भगवतीने आपल्या गळ्यातली माळ प्रसाद म्हणून दुर्वास ऋषींना दिली. यांनी मोठ्या आनंदाने ती त्या ठिकाणी माळ घेतली. प्रसाद हा नेहमी उच्च याच्यावर ठेवायचा असतो म्हणून ती माळ त्यांनी आपल्या डोक्यावर ठेवली आणि मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी आले. वाटेमध्ये दक्ष प्रजापतीचं घर लागलं. दक्ष प्रजापतीच्या ठिकाणी गेले. काय चहा, काय खाणं पिणं त्यांचं जे काय होतं ते सगळं झालं. कुशल प्रश्न इत्यादी विचारणं झालं. ती जी माळ जी होती ती माळ, तिचा सुवास अत्यंत अशा प्रकारचा होता. अहो ती जांबू नद द्वीपातली होती. ती काय आपल्या पृथ्वीवरची होती की काय? पृथ्वीवरच्या सुद्धा याच्यामध्ये किती सुंदर सुंदर एक माऊली त्या ठिकाणी छोट्याशा फुलांच्या 2 माळा करून आणतात बघा, काय सुंदर वास आहे त्याचा. आत्ताच मी बघितलं. एक या भगवतीला घालतात, एक खालच्या भगवतीला घालतात. काय सुंदर. करणं खूप अवघड आहे बरं ती माळ. इतके छोटे फुलं आहेत ते आणि नाजूक आहेत, खूपच नाजूक आहे, पण सुवास अप्रत. पण ते जास्त काय टिकतही नाहीत बरं, ते नाजूक आहेत, लगेच मुरझून जातात. पण मला सांगा ते काढायला अवघड, त्याची माळ बनवायला अवघड. मग ते सगळं करून भगवतीला समर्पित करतात. मला सांगा, जर इथं एवढं आपण करतो ते जर एवढं सुंदर वास आहे त्याचा, तर परलोकातून आलेल्या ज्या माळा ज्या असतील, परलोकातली फुलं जी असतील त्यांचा काय सुवास असेल. दक्ष प्रजापतीने सांगितलं, महाराज ती माळ मला द्या ना. देवीचा प्रसाद स्वतःहून कोणी मागत जर असेल तर मला सांगा, का नाही म्हणायचं. म्हणून प्रसाद मागून घ्यावा म्हणून सांगितलेलं. प्रसाद कोणी देईल याची वाट बघत बसायची नाही, किंवा त्याने दिलं नाही मग मी कसं मागू. प्रसाद हा मज द्यावा, सहवास तुझा मज नित्य असावा, प्रसाद हा मज द्यावा. काय सुंदर ते पद आहे बघा. म्हणून आपल्याकडे मुद्दामून प्रसाद घेतल्यानंतर त्या प्रसादातले काही भाग जो आहे तो दुसऱ्यांना देण्याची पद्धत आहे, अशी पण आहे पद्धत काही ठिकाणी. यांना मोठा आनंद झाला. वा 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 म्हणले. त्यांनी ती माळ प्रसाद म्हणून दक्ष प्रजापतीला दिली आणि दक्ष प्रजापतीला दिल्यानंतर त्यांनी ती माळ आपल्या झोपायच्या खोलीत लावली आणि त्या रात्री त्यांनी विषय वासना त्या ठिकाणी केली, विषयोपभोग घेतला. म्हणून झोपायच्या खोलीमध्ये भगवतीच्या संबंधातले कोणत्याही प्रकारच्या वस्तू ठेवू नयेत, ना फोटो ठेवू नयेत, ना प्रसाद ठेवू नयेत, ना माळ ठेवू नये, ना आसन ठेवू नये, काहीच ठेवू. याने ते त्याच्याने पातक लागत असत. अहो मला सांगा, माळ ठेवली तिथं, विषयोपभोग घेतला इथं, मग ते पातक कस काय लागलं. शास्त्रकारांनी 18 पद्धतीने पातक लागतं म्हणून सांगितलेलं.
एक नाही, दोन नाही. पद्मपुराणामध्ये त्याने 18 प्रकार दिलेले आहेत. एकत्र मैथुनात, यानात, एकपात्रस्थ भोजनात, अध्यापनात, याजनात, वाप्येकपंक्त्यशनादपि, एकासनात, एकयानात, निश्वासस्थ्यास्ति संगतः, स्पर्शनात, भाषणात वापि परस्य स्तवनादपि, दर्शन श्रवणाभ्यांच मनोध्यानात तथैव च, बुद्धिदस्त्वनुमंता च यश्चोपकरणप्रदः. एकत्र मैथुनात, पती आणि पत्नी यांचं पाप एकमेकांना लागत असतं. यानात, एका गाडीत बसून गेलं, पातक लागतं. एका पात्रातलं जेवण घेतलं, पातक लागतं. शिकवलं, पातक लागतं. यज्ञ केला, यजमानाचा यज्ञ केला, यजमानाचं पातक लागतं. एका पंक्तीत जेवायला बसले, पातक लागतं. म्हणून आपल्याकडे पूर्वी रांगोळी काढण्याची पद्धत होती. रांगोळीनी पंक्तीभेद करायला सांगितलं. 8 गोष्टींनी पंक्तीभेद होतो म्हणून सांगितलेलं. जल, रांगोळी, खांब इत्यादी असे 8 प्रकार आहेत. म्हणून मध्ये रांगोळी काढली म्हणजे त्याचं पातक इकडे येत नाही. एका आसनावर बसलं, एका यानात त्या ठिकाणी निघाले, त्यानंतर श्वासोच्छ्वास आला, स्पर्श केला, बोललं, दुसऱ्याची स्तुती केली, बघितलं, ऐकलं, नाही नुसतं मनाने आठवलं. दुसऱ्याला प्रेरणा दिली, कर काय होत नाही, 2 मुस्काडात मारू नये, काय होत नाही, मी तुझ्या पाठीमागे, लागलं पाहता. मारत असताना नुसतं बघत बसलं, हनुमंता, पातकलं. आणि हाताने काय मारतोयस, थांब तुला चांगली काठी बघून देतो, म्हणून काठी दिली, पातक लागतं. मी कुठं मारलं, त्यांनी मारलं, पण काठी दिलीच ना तू. अशा तऱ्हेने 18 प्रकाराने पातक लागतं म्हणून सांगितलेलं. मध्ये कोरोना येऊन गेला की नाही, कोरोना कसा लागत होता, नुसतं हँडलला हात लावला, बाकीचं काहीच नाही, तर ते भस्कनात शिरायचं. पहिल्यांदा पोलीस हे येऊ द्यायचे नाहीत, मारायचे. नंतर पोलीस पण हुशार झाले. तुम्ही मारा म्हणले, आमच्याजवळ फक्त येऊ नका. म्हणून आमचे राम सुखदासजींनी एके ठिकाणी फार सुंदर सांगितलेलं आहे, पाप से बचो. पापापासून वाचायचं. पुण्य करता येईल न येईल हा सगळ्यात नंतरचा भाग झाला. पातक आपल्याकडून होणार नाही याची काळजी फक्त घेत राहील. तेवढं एकदा आपल्या हातून घडत गेलं, पुण्य आपोआप होत असतं. पुण्य करायला काहीही फारसं करण्याची गरज नाही. मी नेहमी सांगत असतो की देवी भागवताला नुसतं जातो असं म्हणलं तरी सुद्धा पुण्य लागतं. आणि इथं आले झोपले, पाप का पुण्य काय?
एके ठिकाणी मी गेलो होतो, एक बाई म्हणले तुम्ही हे चांगलं करत नाही येत म्हणले. म्हणले काय? आम्हाला स्लिप डिस्क झाली म्हणले. म्हणलं कसं काय? असं जे डुलक्या देऊ लागली, बिचारी म्हातारी होती थोडी, जे निसटलं इथलं हाड, दुसऱ्या दिवशी पट्टाच डायरेक्ट. कसं लागलं सांगा? वो पाप से बचो, पापापासून वाच. पुण्य लागणारच आहे. गंगा गंगेत यो ब्रूयात योजना नाम शतैर. नुसतं गंगा म्हणलं तरी सुद्धा सगळं काम होणार आहे, बाकीचं काही करण्याची गरज नाही. पण आपण जे वागतो, आपण जे बोलतो, आपण जे करतो, त्यात कोणत्याही प्रकारचा पापाचा संबंध येता कामा नये, याची जरी आपण काळजी घेतली तरी सुद्धा बरंचसं काही आपलं त्या ठिकाणी चांगलं होईल अशातला भाग नाही. आणि या दक्ष प्रजापतीने महाभयंकर अशा प्रकारचं पापकर्म केलं आणि त्या पापकर्माने त्याची बुद्धी ही भ्रष्ट झाली. पाप काय करतं? पाप येऊन मारत नाही आपल्याला, किंवा गोऱ्या रंगाचा काळा रंग करत नाही पातक. पातक काय करतं? आपली बुद्धी भ्रष्ट करतं. आणि बुद्धी भ्रष्ट झाली रे झाली की ती बुद्धी जी आहे ही बुद्धी आपल्याला नाशाला कारणीभूत ठरते. त्या भानगडीमध्ये त्यांनी शंकरांचा द्वेष करायला सुरुवात केली आणि त्या द्वेषाच्या भानगडीमध्ये शंकरांचा द्वेष म्हणून शंकर संबंधी आपली मुलगी असून सुद्धा त्या मुलीचा तो द्वेष सती मातेला सहन झाला नाही आणि सती मातेने प्राण अपान समान एकत्रित केले आणि स्वतःच्या शरीराचा दाह करून. लोक कुठून काय काढतात की काय नाही की. सतीचं तिच्या बापाचं भांडण झालं खेडेगावातले, हे सतीचं तिच्या बापाचं भानगड झालं, आपलं भांडण झालं आणि तिने डायरेक्ट शब्द कुंडात उडी मारली. अरे कुंडात कुठं उडी मारली तिने? एकाने तर हद्द केली, काय नाही सरळ रॉकेल अंगावर घेतलं म्हणले आणि दिली काडी पेटवून. आता त्या काळात कुठलं रॉकेल आलं, पेट्रोल आलं, काय झालं, काय वाटेल ते सांगत राहायचं. फार विचित्र लोक असतात. आणि मग म्हणतात अशा तऱ्हेने जेव्हा श्री भगवतीने, श्री सती मातेने आपल्या शरीराचा दाह करायला सुरुवात केली, भगवान शिवशंकरजी संतापलेले, दक्ष प्रजापतीला मारलं, ते यज्ञ बंद पाडला, सगळे देव पुनश्च शरण आले. दक्ष प्रजापतीच्या धडावर ते बोकडाचं मस्तक चिटकवलं आणि चिटकवल्यानंतर मग दक्ष प्रजापतीच्या डोक्यातलं ते द्वेषाचं वारं निघून गेलं. शिवशंकरजींची स्तुती केली, यज्ञ चालला, सगळं व्यवस्थित झालं. पण सती माता गेली त्याचं काय? शंकरजींना अत्यंत त्या ठिकाणी वाईट वाटलेलं आहे. अर्धवट जळालेलं श्री सती मातेचं शरीर आपल्या खांद्यावर टाकलेलं आहे त्यांनी, आणि खांद्यावर टाकून रडत पृथ्वी प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. बभ्राम भ्रांत चित्त सन्नाना देशेषु शंकरः. भटकत हिंडायला लागलेले आहेत भगवान शिवशंकर. आणि अशा तऱ्हेने जेव्हा भटकू लागले, सगळीकडे हाहाकार माजला. भगवान श्री विष्णूंनी धनुष्य बाण सज्ज केलं आणि त्या बाणांनी सती मातेच्या अंगाचे तुकडे केले.
काही ठिकाणी चक्राने तुकडे केले असं पण वर्णन येतं. देवी भागवतामध्ये त्यांनी बाणांनी तुकडे केले असं वर्णन येतं. तुकडे केल्यानंतर भगवती सती मातेचा जो जो अवयव ज्या ज्या देशाच्या ठिकाणी पडला ती ती शक्तिपीठ म्हणून त्या ठिकाणी उदयाला आली. पीठापूर तुम्हाला माहिती असेल, भगवान श्रीपाद श्री वल्लभांचं जन्मस्थान आहे. ते भगवतीची पाठ त्या ठिकाणी पडली म्हणून तिला पीठापूर म्हणतात. गुवाहाटी माहिती आहे आपल्याला, आसाम. भगवतीची योनी त्या ठिकाणी पडली. काही ठिकाणी भगवतीचा कान पडला, काही ठिकाणी डोळे पडले, काही ठिकाणी हात पडला, काही ठिकाणी पाय पडले. ज्या ज्या ठिकाणी जे जे पडले ती ती सगळी शक्तिपीठ म्हणून उदयाला आली. श्रीदेवी भागवताच्या 30व्या सप्तम स्कंधाच्या 30व्या अध्यायामध्ये श्री भगवतीच्या अष्टोत्तरशत म्हणजे 108 शक्तिपीठांच्या नावाचा उल्लेख आपल्याला आढळतो. काही ठिकाणी 51 शक्तिपीठांचा पण उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी आढळतो. वाराणसीमध्ये विशालाक्षी आहे, नैमिषारण्यात लिंगधारिणी आहे, प्रयाग क्षेत्रात ललिता आहे, गंधमादनात कामुकी आहे, गोमंतात गोमती आहे, मंदरात कामचारिणी आहे, हस्तिनापुरामध्ये जयंती आहे, कान्यकुब्जामध्ये गौरी आहे, मलयाचलावर रंभा आहे. अनेकानेक शक्तिपीठ आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. सगळीचे सगळी शक्तिपीठ कदाचित आत्ता बघायला आपल्याला मिळणार नाहीत. काही शक्तिपीठ ही कालौघामध्ये दुर्लक्षित होऊन गेली आणि कालौघात दुर्लक्षित होऊन गेल्या कारणाने काही कोणतं नेमकं ओळखता येत नाही. काही ठिकाणी नावं बदलून गेली. आता इथं कान्यकुब्ज हा शब्द वापरलेला आहे, आज त्याला आपण कनोज म्हणतो. मग तिथं कोण आहे? गौरी प्रोक्ता कान्यकुब्जे. आता कान्यकुब्ज म्हणजे काय माहीत जर नसेल तर गौरी कान्यकुब्जात होती, आता हे काय माहिती असणार ना. आता सध्या पाकिस्तान जे आहे आत्ताच तिथं सुद्धा शक्तिपीठ आहेत. हिंगलाज नावाची जी देवता जी आहे जी बलुचिस्तान मध्ये आहे तिथं फार मोठी यात्रा भरती. आज सुद्धा तिथं लोक जातात बलुचिस्तान मध्ये आणि तिथं भगवतीची आराधना करतात. सोमेश्वरामध्ये वरारोहा, महालयामध्ये महाभागा, हिमाचल पर्वतावर भीमादेवी, बदरी क्षेत्रामध्ये उर्वशी आणि अशा तऱ्हेने म्हणतात जो कोणी हे अष्टोत्तर शतनामांचं स्मरण पठण श्रवण करतो त्याची सर्व पातकं नष्ट होऊन जातात. त्या शक्तिपीठामध्ये गेल्यानंतर तिथं सर्वांचं पूजन करायला सांगितलेलं आहे, भगवतीची आराधना करायला सांगितलेली आहे, जीव घालायला सांगितलं आहे, ब्राह्मणांना जीव घालायला सांगितलेलं आहे, पितरांचं तर्पण करायला सांगितलेलं आहे. एवढंच कशाला, तिथं असलेले चांडालाधिक असतात ते सुद्धा पूजनीय आहेत म्हणून सांगितलेलं आहे. मग काही वेळेला आपल्याला असं दिसून येतं की तीर्थक्षेत्रातले पंडे ब्राह्मण त्यांचं आचरण जर बघायला जर गेलं तर आपल्यापेक्षा सुद्धा खालच्या दर्जाचं असतं. म्हणजे आता
याची सोय झालेली आहे, मोबाईलची सोय झालेली आहे, आधार कार्ड निघालेत वगैरे, सगळं ठीक आहे. हे जेव्हा नव्हतं त्यावेळी काशी असेल, प्रयाग असेल, गया असेल, इथं जर आपण जर गेलो एखाद्याचा पत्ता घेऊन, तर जो भेटेल तो सांगायचा तो मीच आहे, चला माझ्याकडे. असं सुद्धा होत असं. म्हणून मग आधी पहिल्यांदा पत्र टाकायची, मग ते मुद्दामून घ्यायला आपला माणूस पाठवत असत. आम्ही 2002 का 2003 साली काहीतरी यात्रा केली होती काशी गया प्रयागची. तर त्यावेळी तिथल्या लोकांनी माणसं आमच्याबरोबर पाठवली होती. बरं, येण्याच्या नावाने सगळं शून्य. काय करतात काय नाही, कशाचा कशाला पत्ता नाही, कशाचा कशाला मेळ नाही. परवा गयेत गेलो होतो आम्ही, काय अवघड सगळं. म्हणून तीर्थक्षेत्रात जाऊन सुद्धा ज्याची श्रद्धा बळकट राहिली तो खरा श्रद्धावान. आपल्याला तिथल्या ब्राह्मणांशी घेणं देणं नाही, आपल्याला त्या क्षेत्राशी घेणं देणं. म्हणून क्षेत्र वेगळं, तीर्थ वेगळं, धाम वेगळं. क्षेत्रामध्ये स्थानाला महत्व आहे, तीर्थामध्ये तिथल्या जलाला महत्व आहे, आणि धामामध्ये तिथल्या घटनेला महत्व आहे. श्री क्षेत्र तुळजापूर असं म्हणतो आपण. ती जागा महत्वाची. तिथले लोक काय करतात, ठीक आहे, त्यांचं ते भोगत राहतील जे काय आहे ते. कायदा काम करतो, सापडतात. परवा तुळजापूरमध्ये फार मोठा घोटाळा उघडकीस आला. सगळ्यांना बेड्या पडल्या तिथल्या काही पुजाऱ्यांना. कायदा काम करतो, अडकतील, त्यांचं त्यांचं होईल, पण स्थान महत्वाचं. काशी हे क्षेत्र पण आहे, तीर्थ पण आहे. तर जलाला महत्व आहे. गंगा निकटे जागरती जान्हवी माता. काही ठिकाणी घटनेला महत्व आहे. ते धाम, वृंदावन धाम, गोपालकृष्णांच्या लीला त्या ठिकाणी झाल्या. आणि म्हणून इथं स्पष्ट सांगितलेलं आहे त्याने की तिथल्या विषयी मनात अश्रद्धा निर्माण करू द्यायची नाही. तिथं गेल्यानंतर प्रतिग्रह घ्यायचा नाही. प्रतिग्रह म्हणजे आपण तिथं जाऊन पैसे घ्यायचे नाहीत दुसऱ्यांच्याकडून. तिथला एकही रुपया वापस आणायचा नाही, सगळं तिथंच देऊन टाकून द्यायचं तिथं मिळालेलं. अन्यक्षेत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति, तीर्थक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यति. आपण तिथं पापक्षयासाठी जातो, तिथं जाऊन पाप करायला सुरुवात केली तर ते वज्रलेप होऊन बसतं, मग ते कशानेच निघत नाही. म्हणून तिथं जाऊन पातकं करायची नाही. आणि अशा तऱ्हेने म्हणतात ही सगळी त्या ठिकाणी भगवान शिवशंकर त्या ठिकाणी आपलं रूप घेऊन राहिलेला आहे. म्हणजे या प्रत्येक ठिकाणी शंकरांची सुद्धा आराधना आहे, प्रत्येक ठिकाणी. म्हणून ते अमरनाथ यात्रा आपल्यापैकी कोणी केली असेल तर तिथं माहिती असेल, तिथं कबुतराची जोडी येते म्हणे. तर एक असतं शंकर आणि दुसरी असती पार्वती. ती ज्याला दिसली त्याचा उद्धार झाला म्हणून समजायला हरकत. पण ह्या सगळ्या ठिकाणी भगवान शिवशंकर आपल्या शक्ती सोबत राहतात. म्हणून तिथं जाऊन पुरश्चरण करावीत, मंत्रांचं पुरश्चरण करावं, लवकर सिद्धी प्राप्त होते. पुरश्चरण करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. अशा तऱ्हेने म्हणतात तीर्थक्षेत्र
शक्तिपीठ सांगितल्यानंतर जन्मेजयांनी त्या ठिकाणी विचारलं की म्हणले मग सती मातेचा मृत्यू झाला, तिचा देह त्या ठिकाणी झाला, मग पुनश्च श्री भगवती पार्वती स्वरूपाने कशी प्रगट झाली ते तुम्ही आम्हाला सांगा. यांनी सांगायला सुरुवात. श्री व्यास उवाच. जेव्हा यांनी बघितलं की भगवान शिवशंकर तपश्चर्येमध्ये निमग्न राहिलेले आहेत, जगातला सगळा आनंद अशा प्रकारचा गेला, आणि तितक्या तारक नावाचा असुर हा भयंकर माजला. त्याने ब्रह्मदेवाची प्रार्थना केली आणि वर मागून घेतला, तो म्हणजे शिवशंकरजींचा जो औरस पुत्र आहे त्या पुत्राकडून माझा मृत्यू व्हावा. आता शिवशंकरांचं लग्नच झालेलं नाहीये, लग्न होणार केव्हा आणि त्या ठिकाणी पुत्र होणार केव्हा, तो ह्याला मारणार केव्हा. माजलेला अशा प्रकारचा तो तारक नावाचा असुर सगळ्या देवतेंना त्याने त्रास द्यायला सुरुवात केली, आणि त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर आता कोण वाचवणार मला सांगा. आता वाचवणारी एकच आहे, आणि ती म्हणजे श्री भगवती. सगळेजण गेलेले. काही जणांनी जप करायला सुरुवात केली, काही जणांनी तप करायला सुरुवात केली, काही जणांनी हवन करायला सुरुवात केली, काही जणांनी ध्यान करायला सुरुवात केली. आणि अशा तऱ्हेने म्हणतात की जप तप ध्यान अनुष्ठान करत असताना अकस्मात चैत्र महिन्यातील नवमीला वेद प्रतिपाद्य अशा प्रकारचं ते तेज प्रगट झालं. सदानंदीचा उदयोस, बोल भवानी की जय, अंबा माता की. काय सुंदर अशा प्रकारचं होतं म्हणतात. चतुर्दिक्षु चतुर्वेदयेर मूर्तिमद्भिरभिष्टुतम कोटि सूर्य प्रतीकाशम चंद्रकोटि सुशीतलम. हजारो कोटी सूर्यांसारखं तेजस्वी पण कोटी चंद्रांसारखं सुशीतल अशा प्रकारचं ते स्वरूप, भगवतीच्या सुंदर स्वरूपाचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. कुंद कुड्मल दंताग्राम मुक्ताहार विराजिताम रत्नसंभिन्न मुकुटाम रत्चंद्ररेखावतंसिनीम पाशांकुशवराभीति चतुर्बाहुं त्रिलोचनाम रक्तवस्त्र परिधानाम दाडिमी कुसुम प्रभाम प्रसाद सुमुखीम अंबाम मंदस्मित मुखांबुजाम अव्याज करुणामूर्तिम ददृशु पुरतसुराहा. त्या श्री भगवतीला बघितलं आणि बघितल्यानंतर सर्व देवांनी श्री भगवतीची स्तुती करायला सुरुवात केली. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भदरायै नियता प्रणता स्मता. साष्टांग नमस्कार केला. भगवती प्रसन्न झाली. बोला म्हणले काय पाहिजे ते मागून घे. काय नाही म्हणले भगवती असं असं तुझी शक्ती सती स्वरूपात प्रगट झालेली होती, पण तिने आमचा त्याग केलेला आहे, त्यामुळे आमच्यावर महाभयंकर अशा प्रकारचं संकट कोसळलेलं आहे. आमची अशी इच्छा आहे की पुनश्च तू अवतार घ्यावास, पुनश्च भगवान शिवशंकरजींच्या बरोबर विवाह करावास, तू एका मुलाला जन्म द्यावास आणि तारक नावाच्या असुराचा निःपात त्याच्याकडून घडावा. तथास्तु येईन म्हणले मी. येईन कुठं येणार
सांगा बरं. भगवतीने सगळ्यांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, या हिमालयाच्या उदरी मी जन्म घेणार. हिमालयाने जेव्हा हे ऐकलं, हिमालयाच्या कानावर विश्वास बसेन असं झालं. म्हणजे भगवती तू माझ्याकडे येणार? अगं मी पर्वत आहे, मी जड आहे. पर्वताला नग अशा प्रकारचं नाव आहे बघा. न गच्छति इति नगहा. जो हालचाल करू शकत नाही त्याला नग अशा प्रकारे म्हणतात. आपल्या मराठी भाषेत सुद्धा म्हणतात की नाही, काय नग आणलाय, बघा ना, तोच हा नग. मी नग आहे, मी हालूडुलू शकत नाही, मी जड आहे. आणि हे भगवती तू माझ्याकडे येणार? मी असं काय पुण्य केलेलं आहे, तू काय येतेस माझ्याकडे? कसं आहे, जे खरे सत्पुरुष असतात, जे खरे संत असतात, त्यांना काही मिळालं ना, त्यांना वाटत असतं की हे याच्यावर आपला अधिकार नाही आहे. आणि आपल्यासारखे जे असतात ते म्हणतात, मी एवढं तपश्चर्या करतोय परंतु भगवती अजून प्रसन्न होत नाही. लोक विचारतात, का म्हणले गुरुजी तुम्ही तर सांगता देवीचा जप केला की देवी प्रसन्न होती, मग आम्हाला अजून देवी प्रसन्न झालं नाही. म्हणलं काय काय करता? हा, दररोज आम्ही एक माळ करतो. वा. म्हणलं किती दिवसापासून सुरू केली? कालच सुरुवात केली. अहो जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. विठ्ठल कृपा करतो पण केव्हा? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य. ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, सहस्र जन्माचे फल. ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगतात, 1000 जन्म त्या ठिकाणी झाल्यानंतर मी सत्य बोललो, 1000 जन्म, तेव्हा माझ्याकडून ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी झाली. 750 वर्ष झाली आहेत. उत्तरोत्तर वाढतच चाललंय. हां, यंदा 27 लाख लोक होते म्हणे. 27 लाख कशाला म्हणतात? पर कुठलंही निमंत्रण नाही. आहे का निमंत्रण? कुठली पत्रिका नाही, काहीच नाही. कोणाची व्यवस्था नाही, कुठलं पाकिट नाही, कुठले हारतुरे नाही, काही विषयच नाही. काय ते बरोबर ज्येष्ठ महिन्यातील वद्य पक्षातील अष्टमी नवमी वगैरे ते आली, आळंदीमध्ये दिंड्या जमायला सुरुवात होती. आणि एकच हाच एकला ध्यास येथुनी हीच एकली आस. बस एकच ध्यास आणि एकच आस. ती म्हणजे काय? पांडुरंगाच्या चरणी जायचं, त्याचा डोळे भरून बघायचं नुसतं, त्याला मागायचं काहीच नाही, काहीच माग. मग काय करायचं? माऊलीने मला पाठवलेलं, मी माऊलीला घेऊन आलेलो. एका माऊलीकडून दुसऱ्या माऊलीकडे जाणं म्हणजे वारी. बस दर्शन घ्यायचं. दर्शन सुद्धा होत नाही, कलश दर्शन घ्यायचं. त्याला सांगायचं, मी तुझ्या पंढरीत आलेलो आहे, मी चंद्रभागेत स्नान केलेलं, मी येणार. जातो माघारी पंढरीनाथ, तुझे दर्शन झाले. बस निघा. कोण करतो है? त्या सगळ्याच्या पाठीमागची शक्ती कोणती आहे? एकच शक्ती आहे, ती म्हणजे श्री भगवतीची शक्ती आहे. अनेक जन्म संसिद्ध ततो याति परांगती. एका जन्माने साध्य होण्यासारखं नाहीये, अनेक जन्म त्या ठिकाणी करावं लागतं.
आणि म्हणून जेव्हा ते संत असतात आणि त्या संतांच्या पुढे जेव्हा भगवंत प्रगट होतात त्यावेळी संत म्हणतात माझी योग्यता नाही. म्हणून भक्ती ही दीनतेत शोभून दिसते, ज्ञान हे नम्रतेत शोभून दिसते आणि कर्म हे दक्षतेत शोभून दिसते. कर्म, ज्ञान आणि भक्ती हे जे 3 मार्ग आहेत. कर्मात काय पाहिजे? कर्मात दक्षता पाहिजे. एक सुद्धा इकडे तिकडे होता कामा नये. त्या क्रमाने म्हणजे त्याच क्रमाने झालं पाहिजे. ते द्रव्य म्हणजे तेच द्रव्य असलं पाहिजे, दुसरं चालत नाही. ज्ञानात नम्रता पाहिजे. उद्धटता जर आली काही उपयोग. आणि भक्तीमध्ये दीनता पाहिजे. दैन्य प्रियत्वाच नारद भक्ती सूत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भगवंताला दैन्य आवडतं. आम्ही तुझ्या योग्यतेचे नाहीत, पण तरी सुद्धा तू आम्हाला हाताला धरलंस. हा तुझा मोठेपणा, आमचा मोठेपणा नाही. आम्हाला माहिती आहे पापोहम पापकर्माहम पापात्मा पापसंभवा. आम्ही पातकी आहोत, आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला हे पण माहिती आहे मत्सम पातकी नास्ती पापघ्नी त्वत् समान आहे. त्या पातकांचा नाश करण्यास तू तत्पर आहेस. आणि म्हणून हिमालयाला जेव्हा कळालं की भगवती माझ्याकडे येणार आहे, मग हिमालयाने विचारलं श्री भगवतीला, अगं तू माझ्याकडे येतेस, मग तुझं स्वरूप काय आहे ते तरी मला सांग. तुझं स्वरूप जर मी जाणलं जर नाही मग काय उपयोग आहे. मग श्री भगवतीने यांना केलेला जो उपदेश जो आहे, भगवान हिमालयाला तो सगळा उपदेश श्री देवी गीता या नावाने प्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे श्रीमद भगवद गीता आहे त्याप्रमाणे श्री देवी गीता पण आहे. प्रत्येक पुराणात गीता आहे बघा. गणेश गीता आहे, श्रीमद भगवत गीता आहे, देवी गीता आहे, अनेक आहे. गीता संग्रह नावाचं एक पुस्तक आहे, गीता प्रेस गोरखपूरने प्रसिद्ध केलेलं. अनेकानेक गीतांचा म्हणजे गीतांचा त्या ठिकाणी संग्रह त्यांनी केलेला आहे. त्याचा श्रीमद भगवत गीतेमध्ये 18 अध्याय आपल्याला माहिती आहे. श्री देवी गीतेमध्ये 9 अध्याय. मी आपल्याला पहिल्यांदाही सांगितलं होतं, पहिल्याच दिवशी सांगितलेलं होतं. श्री भगवतीच्या उपासनेमध्ये 9 या संख्येला महत्व आहे. म्हणून 9 अध्यायात्मक श्री भगवती गीता, श्री देवी गीता. भगवद्गीता सुद्धा 18 अध्यायांची, म्हणजे काय 1 आणि 8 9च. आणि म्हणून श्री देवी गीतेमध्ये त्यांनी भगवतीचं स्वरूप, भगवतीच्या भक्तीचं स्वरूप, भगवतीचं तत्वज्ञान आणि संपूर्ण अशा प्रकारची योगाची माहिती ही देवी गीतेमध्ये त्यांनी दिलेली आहे. देवी गीता आपण उद्या बघूत. 6:15 वाजलेले आहेत. माझं म्हणणं आहे आपण बरोबर 6:45 त्या ठिकाणी येऊत. 7 वाजेपर्यंत काही गोंधळ वगैरे होईल. म्हणजे गोंधळ म्हणजे तुम्ही करता तो गोंधळ नाही. भक्तांनी केलेले जे गोंधळ आहेत ते त्या ठिकाणी म्हणण्यात येतील. आणि 7 वाजता आपण बरोबर
आपल्या आजचं जे शेवटचं जी उपासना आहे आपली, आज आपण सौंदर्य लहरीच्या साह्याने आपण श्री भगवतीला नाणकार्चन करणार आहोत आणि त्यानंतर दीपार्चन करणार आहोत. हा सगळा भाग जो आहे आपण 6:45 बरोबर या ठिकाणी जमवतो.